पोचली गेली ती म्हणजेच एक गडी बाद 4च्या घरामध्ये. एक घेऊया आपण डीजे ब्रेक. तत्पूर्वी कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. राई गावातील एक नामवंती स्पर्धा, 3 गावांचा एकंदरीत जत्रा असंच म्हणून चालावं लागेल. घेऊया आपण एक डीजे ब्रेक. मोरवा कोण विसरेल या गोलंदाजाला. सातत्यानं जर पाहिलं तर खुल्या गटातील स्पर्धा देखील खेळतोय. त्यानंतर जर पाहिलं तर मास्टर परिसरामध्ये जर पाहिलं तर प्रभावित केले या गोलंदाजाने. चेतनला पाहू शकाल, चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण की पहिल्या षटकात कमी धावा खर्च केल्यात, परंतु तेवढीच ताकदीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर अविनाशला करावी लागेल. या ठिकाणी ऑन साईडला खेळून काढला जातोय, फटका चांगला आहे. तत्पूर्वी जर पाहिजे तर क्षेत्ररक्षक असेल पुढे सरसावेल डीपमधून, तर तो मिळतील त्यामध्ये फक्त आणि फक्त एक धाव. एके डावने संघाची धावसंख्या 5च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. अप्रतिमरित्या या ठिकाणी जर पाहिजे तर 5 धावा धावफटकावर लगवल्या गेल्या आहेत. एक विकेट देखील गमावला आहे, परंतु आजच्या दिवसात जर पाहिजे तर लीग मॅचेस पाहायला मिळत आहेत. चांगली स्पर्धा तुम्हाला सर्वांना मोठं प्लॅटफॉर्म देण्याचं काम राई गावाच्या माध्यमातून केलं जातं. लो फुटबॉल होता, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, त्याला फेकून दिलं जाते ते म्हणजेच कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. तत्पूर्वी जर पाहिलं तर चिप शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त एकच धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या 6च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. इथून देखील 35 धावा राहिलं मॅचचं समीकरण आपण पाहू शकाल. बॉलर तयार. या ठिकाणी जर पाहिलं तर काय घडेल मैदानाच्या आतमध्ये, यस डेफिनेटली या ठिकाणी असेल डॉट बॉल. कारण की जर पाहिलं तर इन स्विंग द ऑफ स्टंप या गोलंदाजाला कित्येक वर्ष झालं आपण पाहतात. आर के मोरवा या संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपण सातत्यपूर्वक गोलंदाज चेतनचे पाहू शकाल. 3 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत, 2 धावा खर्च केल्या आहेत या षटकामध्ये. या ठिकाणी जर पाहिलं तर बॅटचं एलिव्हेशन तेवढंसं प्रॉपर नाही आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक असेल, वेगाने पुढे सरसावेल, मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. आणि एके धावेने संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजे 7च्या घरामध्ये. आता मात्र 34 धावा राहिलं मॅचचं समीकरण इथून देखील करावे लागेल. 5-5 षटकांचे सामने आपण पाहू शकाल या राई गावामध्ये. बॉलर तयार. षटकातील पुढचा बॉल. या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्वतःचा फॉलोथ्रूमध्ये अडवला जातोय, परंतु झेल सुटली जाते. टाळ्या झाल्या पाहिजे. चांगला षटक या ठिकाणी जर पाहिलं तर चेतनच्या माध्यमातून हाताळण्यात येते. आतापर्यंत जवळपास जर पाहिलं तर चेंडू फेकून झाले ते म्हणजे 5. नक्कीच चेतन दादांचा विचार जर करायचा गेला तर 67 एकंदरीत जर पाहिलं तर 37 हे त्यांचं वय पाहायला मिळते, परंतु वयावर जाऊ नका, तेवढीच ताकदीची गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार. षटकातील पुढचा बॉल. या ठिकाणी जर पाहिलं तर थोडा पडल्यानंतर बाहेर जाणारा बॉल, पुन्हा एकदा डॉट बॉल